कुठले कुठले तुम्ही? मलकापूर. रामद्वारा जगतपाल जळगाव संस्था आहे आमची. राम राम करा ना स्वासा. राम नामाने असंभव कामे संभव होतात. राम नामाने दगड तरले. राम नामाने वाल्याचे महर्षी झाले. अजून काय होते? राम नाम घ्या आणि आपल्या जीवाचं भाग्य जागवा. आपल्या जीवाच्या मागे महादुःख लागलेले आधी व्याधी उपाधीचे गर्भाचे यमाचे 84 लक्ष योनीचे भूतपितर अगतीचे. सगळ्यात मोठी व्याधी म्हणजे म्हातारपण आहे. डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, तोंडात दात नसतात. राम म्हणायला सांगितलं तर लांब लांब म्हणतात. तेव्हा आपल्या हातामध्ये काहीच नसतं. आपल्या हातामध्ये काहीच नसतं, पण तेव्हा यमाचा एक प्रश्न असतो. तू गर्भामध्ये करार केला होता रामनाम घे, मग कधी घेतलं का? घेतलं असेल तर सुखी होशील, नाही घेतलं तर बघ मग आता. मग तिथे पश्चाताप झाला पाहिजे का? 84 मध्ये गेलं पाहिजे का? कुठला डोर माजर पालपतिंग झुरळ बनलं पाहिजे का? नाही. या दुःखातून निघायचंय आपल्याला. त्याच्यासाठी रामनाम घेण्यासाठी मनुष्य देह मिळालाय आपल्याला, पण आपण पार विसरून गेलोय. आईच्या गर्भामध्ये करार केला होता रामनाम घेईल, पण घेतलं नाही बाहेर आल्यावर कधी. मग शेवटी मार पडतो यमाचा. मग 4 लोक खांद्यावर उचलताना एकच म्हणतात रामनाम सत्य आहे. ते रामनाम जिवंतपणे घ्या आणि आपल्या जीवाचं कारज करा. हा देह नश्वर आहे, आपला जीव अमर आहे. त्या अमर जीवाच्या मागे जे महादुःख लागले ते रामनामानच मिटतात. म्हणून रामनाम घ्यायचंय आणि आपल्या जीवाचं भाग्य जागवायचंय. नाहीतर बरोबर आहे. म्हणून काय उपयोग आहे? नंतर म्हणून काय फायदा? काय फायदा आहे? म्हणून श्वासोश्वासात रोज घ्यायचंय. 15 मिनिटं तरी आपल्या जीवासाठी वेळ काढायची. आपण 24 तास करतोय संसारासाठी. अडगळा चालू आहे संसाराचा, पण हे फायदा नाही, काहीच व्यर्थ आहे. येताना घेऊन आला नव्हता काही, जाताना पण काही घेऊन जाणार नाहीये. पण जो मधला पिरियड आहे त्या पिरियड मध्ये हा जीव हाय गोळा 3 थोडा, हाय गोळा 3 थोडा, याच्यात आपले श्वास व्यर्थ घालवतोय. मोह माया संसार याच्यामध्ये त्याला जे करार केला होता तो विसरून गेलाय. पण दंड नाही पडला पाहिजे यमाचा. 84 मध्ये नाही गेला पाहिजे. नरकाकुंडाचं दुःख नाही भोगलं पाहिजे. यमाचं दुःख नाही भोगलं पाहिजे. म्हणून राम राम म्हणायचंय. करा 1 मिनिट श्वासात असं राम झालं.